सर्व कार्यकर्ते, समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. काही निर्णयाबद्दल अजूनही संदिग्धता होती, त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी तुम्ही आरडा केला, तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का. एकदा सांगतो गप्पा गप्पा ऐका. खाली बसल्या नादात पुन्हा आरडा होतो, तुम्ही ऐका. परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळालं. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारार्थ मांडलेल्या ज्या मागण्या केल्या त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड, माननीय जयंत पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जयंत पाटील यांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या. नीट ऐका. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयंत पाटील यांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय सुरू काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा सगळेजण. जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जयरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जयरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो.